नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. टॅक्स म्हटलं की आपल्या कपाळावरती आपसुकच आठ्या येतात. साहजिक आहे आणि म्हणूनच वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी मध्ये कपात केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. मुळात 2017 साली जेव्हा जीएसटी अंमलात आला तेव्हा त्याचे 5 स्तर होते. आता 2च स्तर हे ठेवण्यात आलेत. कुठल्या उत्पादनावर आता किती कर लागणार आहे हे सविस्तर पाहूया आजच्या जेएम विशेषमध्ये. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जीएसटीच्या या विषयावर काय भूमिका मांडलेली आहे, काय भाष्य केलंय ते पाहूयात. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने वन नेशन वन टॅक्सच्या रूपानं जीएसटी सुरू झाला. जीएसटी सुरू झाल्यापासून देशामध्ये जीएसटीचा लीडर महाराष्ट्र राहिलेला आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त जीएसटी कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. महाराष्ट्राने जबरदस्त जीएसटीचा ग्रोथ रेट राखलेला आहे. याही महिन्यामध्ये सर्वाधिक कलेक्शन महाराष्ट्राने केलेलं आहे. आणि ज्यावेळी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे आणण्याचं प्रधानमंत्री मोदींनी घोषित केलं, हे जे काही रिफॉर्म्स आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. तर अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारत आणखी आत्मनिर्भर होईल असं एकनाथ शिंदे यांनी विधान केलंय. जीएसटी स्लॅब कमी केल्यामुळे अर्थव्यवस्था आणखी बळकट होईल असं सुद्धा म्हटलंय. पाहूयात. 28% शेवटचा स्लॅब होता आणि मधला 12% होता. तर 5% आणि 18% हे दोनच स्लॅब ठेवल्यामुळे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठा फायदा होईल आणि यामुळे चलनवलन वाढीस लागेल. खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था जी आहे अधिक मजबूत होईल. कारण जे काही कमी केल्यामुळे सर्वसामान्य कंझ्युमर जो आहे, ग्राहक आहे, त्याला फायदा झाल्यामुळे यामध्ये जे काही खरेदी करण्याचं प्रमाण आहे, जे या ठिकाणी बाजारपेठेमध्ये जे लोकांना जो फायदा होणार आहे त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन त्यांना करावंच लागेल आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने या पूर्ण देशवासियांची दिवाळी जी आहे गोड करण्याचं काम, आनंदी करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी देखील मोठं नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे आणि जीएसटी कमी केलेला आहे. तर जीएसटीचे नवे दर 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहेत. या संदर्भात संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. आता हळूहळू मोदींना कळायला लागलंय लहान व्यापारी, मध्यमवर्गीय सामान्य माणसाला कसा त्रास होतो. इतके वर्ष आम्ही बोलत होतो, आता सामान्य माणसाला याचा किती फायदा होतो ते बघूया असं राऊतांनी म्हटलंय. जीएसटी रिफॉर्म संदर्भात जी घोषणा केली होती त्याची आता अंमलबजावणी होते. घटस्थापनेपासून ही अंमलबजावणी आहे ना. बरोबर आहे. आता हळूहळू आता मोदींना कळायला लागलं आहे की लहान व्यापारी, मध्यमवर्गीय सामान्य माणसाला कसा त्रास होतो, जे आम्ही इतके वर्ष बोलत होतो. आता बघू किती फायदा होतो सामान्य माणसाला. तर वस्तू आणि सेवा कर दरामधील बदल 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहे. सेवांवरील जीएसटी दरांमधील बदल हा लागू झाल्यानंतर पान मसाला, गुटखा, सिगारेट, चघळण्याचं तंबाखू उत्पादनं, सर्व वस्तूंवरील जीएसटी या दरामध्ये बदल होईल. भरपाई, उपकराचे दर, कर्ज आणि व्याज भरण्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहतील. या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र जीएसटी कमिटीचे सदस्य अजित कोठारी यांचं काय नेमकं म्हणणं आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी. ते पाहूयात. देशामध्ये लवकरच आता जीएसटी मध्ये बदल होणार आहे आणि त्या जीएसटीच्या बदलामुळे सर्वसामान्यांना बऱ्याच गोष्टीचा फरक पडणार आहे. या विषयी बोलण्याचे आपले आहेत पश्चिम महाराष्ट्राचे जीएसटी ग्रीव्हेसिंग कमिटीचे सदस्य कोठारी सर.
काय सांगाल हा आज ट्विट केले मोदी सरांनी आणि उद्यापासून जीएसटी मध्ये किंवा थोड्या दिवसात जीएसटी मध्ये बदल पडतोय, काय सांगाल याबद्दल? याच्यामध्ये सामान्य माणसाला बरेचसे राहत भेटतील. जसं पंतप्रधान मोदी साहेबांनी 15 ऑगस्टला आपलं डिक्लेअर केलं होतं जीएसटी मध्ये बदल येणार आहे. या ऐतिहासिक बदलला व्यापारी वर्ग आणि कॉमन माणसं स्वागत करतील आणि 5 ते 10% महागाई कमी होईल. GDP ला 1% बढोतरी होईल आणि इन्फ्लेशन म्हणजे महागाई बी कमी होईल. त्याच्यामध्ये कॉमन पीपलचा विचार करता गुडफील फॅक्टर जे म्हणतात, जे माणसं आपण दररोजच्या जे सकाळपासून आपण जे दैनिक वस्तू यूज करतो, पेस्ट आहे किंवा काय तर आपलं साहित्य कपडे खरेदी वगैरे आहे, त्याला या कन्झम्पशन आयटमला भयंकर बूस्ट होईल. आणि त्यांनी सेक्टर्समध्ये इन्शुरन्स सेक्टर पकडलेला आहे आणि सिमेंट वगैरे 28ला 18 केलेला आहे आणि आपले कापडला 5% पर आणलेला आहे. रोटी, कपडा और मकान तिन्ही फॅक्टर्सला यांनी व्यवस्थित अभ्यास करून केलेला आहे. जीएसटी मध्ये नवीन होणाऱ्या बदलामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशीच अपेक्षा व्यक्त केली जाते. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. तर आता जीएसटीचे दर कमी होणार आहेत, यावर अर्थतज्ञांचं नेमकं विश्लेषण काय आहे ते समजून घेऊया. आपल्यासोबत अर्थतज्ञ अजित अभ्यंकर जे जोडलेले आहेत. अजितजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. तुमची यावर पहिली प्रतिक्रिया काय आहे? जीएसटीचे दर आता कमी होत आहेत, पहिली प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया अशी आहे की जीएसटीच्या 4 स्लॅब्स होत्या, त्या 2 केलेल्या आहेत. म्हणजे म्हणलं तर 3 आहेत, पण तशा 2 आहेत मुख्यतः, 5 आणि 18%. ही स्वागताची गोष्ट आहे. गरजेच्या वस्तूंवरचा जीएसटी कमी करणं हे स्वागताचंच आहे. त्याच्यामध्ये सुसूत्रता आणणं, त्याच्यामध्ये गुंतागुंत कमी करणं हे चांगलं आहे. दारू, तंबाखू इत्यादी गोष्टी ज्या आहेत किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे याच्यावरती ज्याला सिन गुड्स म्हणतात, म्हणजे पाप असल्याचे वस्तू आहेत, त्यांच्यावरती 40% येणार आहे. हे रेट्स म्हणून जर पाहिलं तर त्याचं निश्चितपणे स्वागत आहे. परंतु याला एक खूप मोठा परंतु आहे. तो परंतु मला सांगायला तुम्ही प्रश्न विचारत, मी त्याचा परंतु काय तो सांगतो. ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे. काय नेमका परंतु आहे तेही स्पष्ट करा. त्याच्या 2-3 परंतु आहेत. एक मायक्रो आणि एक मॅक्रो, म्हणजे एक सूक्ष्मलक्षी आणि एक समग्रलक्षी, असे 2. तर मी पहिल्यांदा व्यापक पातळीवरचा जो आहे तो पहिल्यांदा सांगतो. ठीक आहे. लक्षात घ्या, जीएसटी काउन्सिल ही देशाच्या पातळीवरचे निर्णय घेते. आता त्यांनी तो निर्णय ते घेत आहेत, म्हणजे ऑलमोस्ट घेतलाय आता, आणि 22 सप्टेंबर पासून ते लागू. आता जीएसटी हा स्टेट जीएसटी आणि सेंट्रल जीएसटी असे 2 जीएसटीचे भाग होतात. म्हणजे राज्याचं जे उत्पन्न आहे ते राज्यांचं उत्पन्न कर उत्पन्नापैकी 50% वाटा, लक्षात घ्या, सगळ्या राज्यांचं जे कर उत्पन्न आहे त्याच्यातला 50% वाटा त्यांना जीएसटी मधून मिळतो. आता या जीएसटीचे रेट्स कमी केल्यामुळे ओव्हरऑल जीएसटी कलेक्शन जे आहे, वेगवेगळे अंदाज केले जात आहेत, पण साधारणपणे 47,000 कोटी ते 93,000 कोटी एवढी तूट, एवढी घट या जीएसटीच्या एकूण कलेक्शन मध्ये, एकूण महसुलामध्ये ही होईल असा अंदाज आहे. अर्थात ती सगळी राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये वाटली जाईल. म्हणजे जर तुम्ही असा विचार केला तर राज्यांना खूप मोठ्या प्रमाणात याचा फटका बसेल. आता कोणी म्हणेल की केंद्रालाही बसेल, बरोबर आहे, केंद्रालाही बसेल, परंतु केंद्राच्या कर उत्पन्नापैकी फक्त 28% कर उत्पन्न हे जीएसटी मधनं येतं आणि त्यांना उरलेलं म्हणजे 72% कर उत्पन्न त्यांचं इतर करांमधनं येतं आणि त्यांना त्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. राज्यांना इतर करांचं स्वातंत्र्य अत्यंत मर्यादित आहे. म्हणजे त्यांना फक्त स्टॅम्प ड्युटी जर सोडला तर दुसरा कुठलाही महत्वाचा कर त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्याच्यामुळे हे राज्यांचा जो रेव्हेन्यू लॉस होणार आहे, राज्यांचं महसुली उत्पन्न जे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल निर्मला सीतारामन एक शब्दही बोललेला नाहीत. आणि ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, कारण राज्यांचा जर उत्पन्नाचा वाटा घटला आणि त्यांच्याकडे दुसरे कराचे जर मार्ग नसतील की जे केंद्राला उपलब्ध आहेत, त्यांना डायरेक्ट टॅक्सेस आहेत, त्यातला मर्यादित वाटा राज्यांना मिळतो, फक्त 42% मिळेल. त्यांच्याकडे सेस आणि सरचार्ज हे असं एक साधन आहे की जे राज्यांना त्यातला तांबडा पैसा मिळत नाही. आणि मोदी सरकारने ती हुशारी करून पेट्रोल, डिझेल असेल सगळ्यावरचे सेस वाढवलेत की ज्या सेसचा तांबडा पैसाही राज्यांना मिळत.
किंवा आता पब्लिक सेक्टरचे मोठ्या प्रमाणात प्रॉफिट आहेत. रिझर्व्ह बँकेकडून जवळजवळ 1,20,000 कोटी रुपयाचा डिव्हिडंड त्यांना मिळतो. बरं. हे सगळं केंद्राचं उत्पन्न अबाधित राहतं, परंतु राज्यांना उत्पन्नाचे वाटे नाहीत ना. म्हणजे लोकांच्या खिशातनं पैसे कमी जातील ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परंतु राज्यांचं उत्पन्न, राज्य जर भिकारी झाली तर विकास कसा होणार? कारण महत्वाचं शेती खातं राज्यांकडे आहे, शिक्षण खातं राज्यांकडे आहे, तेव्हा रस्ते विकास करायचं काम राज्यांकडे आहे. मग राज्यांना भिकारी करून आणि म्युन्सिपालिटींना भिकारी करून आपण लोकांच्या याच्यावरचं बर्डन कमी केलं तर त्याला नागरिकच आहेत ना राज्यांचे. प्रत्येक नागरिक हा राज्याचा नागरिक, राज्यामध्ये नागरिकच म्हणून राहतो ना. याचा विचार केला पाहिजे, तो विचार केला गेलेला नाहीये. हा परंतु तुटला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की यांनी, हा मायक्रो आहे, तात्कालिक आहे, परंतु तो व्यापाऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. यांनी जाहीर केलं आमच्या पंतप्रधान साहेबांनी की 15 ऑगस्टला मी जीएसटी कमी करू. लोकांनी खरेदी थांबवली ना. आता खरेदी करताना व्यापार, म्हणजे जेव्हा 15 ऑगस्ट नंतर किंवा 15 ऑगस्ट नंतर व्यापाऱ्यांनी, उद्योगांनी जी काही खरेदी केली होती ती हायर रेट्स ऑफ जीएसटीला केलेली होती. लोकांनी खरेदी थांबवली. आता विक्री करताना त्यांना कमी जीएसटी रेटवरती करावी लागणार. आता हा जो स्विच ओव्हर आहे, या स्विच ओव्हर बद्दलचं धोरण अजून जाहीर झालेलं नाही. काहीतरी करावं लागेल त्यांना. पण हा जो फटका मधल्या काळात व्यापाऱ्यांना बसलेला आहे, हा कसा भरून काढणार, हा एक खूप मोठा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होणार आहे. आणि आता सुद्धा, आता 3 सप्टेंबरला निर्णय घेतला, 22 सप्टेंबरला लागू होणार. पुन्हा तोच प्रश्न आहे. म्हणजे जे 15 ऑगस्ट पासून झालं ते अधिक मोठ्या प्रमाणात आता 3 ते 22 मध्ये होणार आहे. बरं. तेव्हा हे जे स्विच ओव्हरचे जे प्रश्न आहे त्याचा प्रशासकीय विचार याच्यामध्ये केला गेलेला नाहीये, असं माझं मत आहे. अजित अभ्यंकरजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही हे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं त्याबद्दल. ओके, धन्यवाद. तर जय विशेषच्या या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.